वाली आहे ए विंग, या साईडला ही वाली आहे बी विंग, तिकडे आहे या साईडला आहे सी विंग आणि इथे ही वाली जी आहे ही आली आहे डी विंग, जिथे आम्ही रूम घेतला. आम्ही तुम्हाला रूम पण दाखवला आणि आम्ही डी विंगमध्ये होतो फर्स्ट फ्लोअरवरती. आता मी तुम्हाला खालच्या गार्डनचा पण एक व्ह्यू देते. तर भक्तनिवासामधलं हे सुंदरचं गार्डन पाहिल्यानंतर आम्ही गेलेलं पहिलं ठिकाण म्हणजे पंढरपुरातल्या कळकळी महाराजांचं मठ. ते मठ खूप सुंदर आणि माझं या ट्रिपमधलं खूप आवडतं ठिकाण होतं आणि मला तर हे मठ खूप जास्त आवडलं. तर या मठात आपल्याला भारताचा इतिहास दाखवण्यात आला आहे, जसं की संत, ऋषीमुनी आणि आपले काही हिंदू देवतांचे पण तिकडे पुतळे बनवण्यात आले आहेत. पंढरपुरात आल्यावरती हे मठ बघायला बिलकुल पण विसरू नये. हा मठ फिरायला फक्त अर्धा ते पाऊण तास लागतो आणि मला आणि माझ्या परिवाराला हे मठ तर खूप जास्त आवडलं. तर काल जो टायरचा पंक्चर झाला होता तर तो काढण्यासाठी आता आम्ही थांबलोय आणि सोबत आम्ही खूप साऱ्या गोष्टी खायला पण घेतल्यात. तर आता तर आम्ही बसलो आणि खातोय आणि तिथे काम चालू आहे टायरचं. तर आता ते झाल्यानंतर मग आपण आपल्या नेक्स्ट जर्नीला स्टार्ट करू. तर पंढरपुरातून थेट आम्ही अक्कलकोटाच्या अन्नक्षेत्रामध्ये आलो. तिथे आम्ही पोटभर जेवण केलं आणि मला जेवण खूप जास्त आवडलं. जाऊ शकतो. संध्याकाळी आम्ही वटवृक्ष मंदिरात दर्शनासाठी गेलो. जाताना आम्हाला खूप सारे स्टॉल दिसले. वटवृक्ष मंदिरात गेल्या गेल्या आम्ही विविध रंगाच्या लाईटी पाहिल्या, ज्या दिसायला खूप सुंदर होत्या. मंदिरामध्ये एक वडाचं झाड होतं, जे स्वामींच्या काळापासून आत्तापर्यंत जसंच्या तसंच आहे. वडाच्या झाडाच्या जस्ट बाजूला स्वामींची खूप मोठी फ्रेम आहे, जी छोट्या छोट्या रुद्राक्षांपासून बनवण्यात आली आहे. त्यानंतर आम्ही बाळप्पा महाराजांच्या मठात गेलो. याच मठाला आता गुरु मंदिर या नावाने सुद्धा ओळखले जाते. तर या मंदिराच्या आतमध्ये खूप थंड वातावरण असतं आणि आपल्याला इथे शांतता राखायला सांगितली जाते. आणि पुढे गेल्यानंतर आपण जसं पाहिलं की इकडे जे सफेद रंगाचे बॉक्स केले आहेत त्याच्यामध्ये आपण पाय द्यायला आपल्याला मनाई आहे, कारण इथे स्वामींचे पायाचे ठसे उमटले गेले आहेत आणि असं सांगतात की एवढ्या जागांवरती त्यांचे पावलं उठली आहेत आणि आपण त्याच्यावर पाय देऊ नये. बाळप्पा महाराजांच्या मठानंतर आम्ही समाधी मंदिरमध्ये गेलो. या मंदिराचा कळस लांबूनच खूप सुंदर चमकत होता, कारण की तो खूप उंच आणि सोनेरी रंगाचा होता. इकडचे दरवाजे खूप मोठे होते व लाकडी होते. आतमध्ये खूप प्रसन्न वातावरण होतं आणि मधलं झुंबर तर एकदम भारी होतं. तर आता मी रूमवरती आली आहे आणि आम्ही आता खूप जागा फिरलो, पण तिकडे मला शूट करता आलं नाही, तर मी त्या तुम्हाला जागा सांगते. जसं की आम्ही गेलो खंडोबा महाराजांच्या मंदिरामध्ये, तिकडे शूट करता आलं नाही मला. त्यानंतर मग आम्ही गेलेलो समाधी मंदिरमध्ये गेलेलो आम्ही, तर त्याच्या बाजूलाच होतं चोळप्पा महाराजांचं घर. तिथे पण आम्ही गेलेलो, पण तिकडे ना पूर्ण काळोख होतं म्हणून मला तुम्हाला घर पण नाही दाखवता आलं. आणि तिकडची विहीर तर खूप मोठी आहे, जी मी सिरियल्समध्ये वगैरे बघितलेली स्वामींच्या, पण मी रिअल लाईफमध्ये पण ती बघितली आणि मला ती जास्त आवडली. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे सांगायला बिलकुल पण विसरू नका. तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला बिलकुल पण विसरू नका. तर भेटू मी तुम्हाला आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.